इथेच डांबर करायची गाडी आली होती, तर तुम्ही सांगा कुणी येतं, कसंही डांबर टाकतं, कसंही रोड करतं, शोभतं का तुम्हाला? मी असा एकमेव माणूस आहे, ती गाडी 2 तास तात्काळ थांबवली आणि 2 तासांनी ती गाडी परत पाठवून दिली की आमच्या भागात चुकीचा रोड नकोय, आम्हाला बनवायचा असेल तर रीतसर बनवा, तर चांगला बनवा. म्हणून हा रोड आम्ही परत पाठवून दिलं आणि हे आम्ही ती गाडी पाठवल्यानंतर त्यांना आता समजलं काय होणार आहे, म्हणून आता हे काम चालू करायला घेतलं. तर तुम्ही तुमच्या भागात चुकीचं जर होत असेल तर अडवा, काम जमत असेल तर अडवा, हे जागरूक करायचा माझा उद्देश आहे. नमस्कार. संजय नगर फुगेवाडीमध्ये महानगरपालिकेच्या जनसंवाद मध्ये फेब्रुवारी 2025 साली आपण प्रस्ताव दिला होता की या पुलाखाली डांबरीकरण व्यवस्थित व्हावं. सांगण्यामागचा उद्देश हा होता की ज्या वेळी इथं पावसाळा होतो, या वस्तीतल्या आम्हाला लोकांनी जे त्रास पाहिलेला आहे, ह्या गुडघ्याभर पाणी इथं पाणी साचलेलं आम्ही पाहिलेलं आहे. हीच तक्रार आम्ही त्यांना सांगितली होती की ही डागडुजी करून मोठा रोड करून देण्यात यावा. मे महिन्यामध्ये ते मॅडम आल्या, त्यांनी फक्त अर्धा रोड केला आणि योगा की पावसाळा सुरू झाला. हाच तो रोड आहे की या ठिकाणी तो अर्धा रोड केला, त्या पावसामुळे तोही निघून गेला. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की पावसाळा पूर्ण झाल्यावर हा रोड करण्यात येणार आहे. तर अशी आमची मागणी होती की इथे जे चिखल साचायचं, या चिखलामध्ये दुर्गंधी, सर्वांनी घाण टाकायचं, हे कार्यक्रम होत होते. रात्री अपरात्री कुणी ये जात होते, तर हे सर्व बंद करण्यासाठी आम्ही पूर्ण हा डांबरीकरण करून घेत आहोत. तर त्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही पण जागरूक राहा. तुम्हाला वाटतं की तुमच्या भागात रोड झालेले आहेत, अहो एकदा रोड झाले की 10 वेळा रोड करणं चुकीचं आहे. तर आम्ही सर्वजण थांबून हे जे काम करून घेतोय ते आम्ही स्वतः थांबून करून घेतोय. याच्या मागचा उद्देश आहे की एकदाच करावा, पुन्हा पुन्हा करू नये, आमचं तत्व आहे. कारण काय, हा रोड आता बनवणार, पुन्हा 6 महिने टेंडर काढणार, पुन्हा 8 महिने टेंडर, हे आपण लोक आहे. म्हणून आमच्या इथले सर्वजण जागरूक झाले, त्यांनी हे आज काम हे स्वतः थांबून करून घेणार आहे. त्यामुळं आता इथे एक फूट आत खंदून डागडुजी करून मग पूर्ण डांबरीकर रोड करून हे जे पाणी साचायचं ते बंद होणार आहे, ही अशी आमची भूमिका होती. तर कामाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि 2 दिवसांनी जो डांबरीकर रोड होणार आहे ते तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.